आणि आता बातमी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर येणार आहेत। तर मोदींच्या उपस्थितीमध्ये आज लखपती दीदींचा मेळावा होणार आहे। जळगाव विमानतळ परिसरामध्ये 22 एकर क्षेत्रात यासाठी भव्य वॉटरप्रूफ मंडपही उभारण्यात आलाय। सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण विमानतळ परिसरावर केंद्रीय यंत्रणांची करडी नजर राहणार आहे। आणि या कार्यक्रमामध्ये 11 लाख लखपती दीदींचा सन्मानही केला जाणार आहे। जळगावमधील या कार्यक्रमामध्ये दीदींना प्रमाणपत्र देऊन सन्मान केला जाणार असून लखपती दीदी योजनेअंतर्गत आतापर्यंत 1 कोटी महिला लखपती झालेल्या असून 3 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचं लक्ष्य सरकारनं डोळ्यासमोर ठेवलंय। तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव दौऱ्यावर उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी आता संपूर्ण जळगावमध्ये जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे। लखपती दीदी संमेलनाचं सुरुवात या ठिकाणी होती। आपण ही थेट दृश्य पाहतोय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या या सभागृहामध्ये दाखल झालेल्या आहेत। तर फेटे बांधून या महिला या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। लखपती दीदी या सन्मान मेळाव्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहेत आणि या सगळ्या महिलांशी संवाद साधणार आहेत। जळगाव आणि भागातून मोठ्या संख्येने महिला ज्या आहेत त्या आता कार्यक्रमस्थळी दाखल होत आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय अशा पद्धतीने या सगळ्या महिला ज्या आहेत त्या आता या कार्यक्रमासाठी हजर होत आहे। पुढच्या काही वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव विमानतळावर उतरतील आणि त्यानंतर जळगाव विमानतळावर उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या महिलांशी संवाद साधणार आहे, त्यांना संबोधित करणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून लखपती दीदी जी योजना आणण्यात आलेली आहे या सगळ्यासाठी या सगळ्या महिलांशी ते संवाद करणार आहेत आणि संवादामध्ये या महिलांशी ते स्वतः इंटरॅक्शन करणार आहे, त्यांच्याशी चर्चा करून घेणार आहे। ज्या काही सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचलात, ज्यामध्ये सरकारने ज्या ज्या काही योजना दिल्या त्या योजना पोहोचताय का, त्या योजनांचा लाभ त्यांना होतोय का, या सगळा संवाद जो आहे तो पंतप्रधान स्वतः या सगळ्या महिलांशी करणार आहे। आपण या वेगळ्या भागातून आलेल्या काही महिलांशी बोलूया। ताई, कुठून आला तुम्ही? काय आज कार्यक्रम आहे? गटाचा कार्यक्रम आहे। पंतप्रधानांना भेटणारे बघायला जाणारे कसं वाटतंय ते? हो तुम्ही पंतप्रधानांना भेटायला जालता? हो भेटणार आहे। बरं बरं, तुम्हाला ज्या योजना दिल्या त्या खुश आहे का तुम्ही? हो एकदम खुश आहे। बरं, हो कुठल्या गावचे तुम्ही? सोनाळा सोनाळा सोनाळा। तुम्ही कुठून आले ताई? आम्ही सोनाळ्याहून आले। बरं, आज पंतप्रधानांना भेटणार आहे का? हा भेटणार। पंतप्रधानांना भेटायला जाताय, कसं वाटतं? आनंद वाटतोय का? मग आनंद आहे ना, एकदम आनंद वाटू राहिला। सरकारने ज्या योजना दिल्या त्याच्यात खुश आहे का तुम्ही? मग खुश आहे। कुठल्या योजना मिळाल्या तुम्हाला? आम्हाला लाडक्या बहिणीचा मिळाले। पैसे मिळाले का? हा, काहीले मिळाले काहीले नाही मिळाले अजून। बरं बरं, आपण बघतोय या सगळ्या महिला आहेत ज्या आता पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी जात आहेत। लाडकी बहीण योजना असेल आणि सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतील, या सगळ्या योजनांचा लाभ या महिलांना मिळतो आणि त्यामुळे या महिलांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं वातावरण आहे। विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगावमध्ये येत आहे आणि त्यांना भेटण्यासाठी, त्यांना बघण्यासाठी अशा मोठ्या संख्येनं या महिला कार्यक्रमस्थळी दाखल होत आहे। पंतप्रधानांचा आजचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि त्या सगळ्याच्या अनुषंगानं प्रशासनानं देखील पंतप्रधानांच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली आहे। लक्ष्मण घाटो, न्यूज 18 लोकमत, जळगाव।